इकडे काव्या जी आहे ती पार्थला सांगत असते, की "मला माहिती आहे मी तुमचं खूप मन दुखावलंय पार्थ आणि मी हे सगळं डिझर्व्ह करते हे पण माहिती आहे मला. पण मी हे सगळं करायला लागले ते गिल्टमध्ये करते. हे श्रीखंड म्हणा किंवा आजची साबुदाण्याची खिचडी म्हणा, हे सगळं मला माहिती आहे, की मी तुम्हाला खूप त्रास दिली आहे आणि हे सगळं त्याची भरपाई म्हणून करते मी असं समजा. आणि पार्थ मला माहिती आहे तुम्ही कसे आहात, तुम्ही खूप चांगले आहात. पण पार्थ, आपण जर या नात्याच्या पलीकडे भेटलो असतो ना, तर खूप छान नातं आपलं जुळलं असतं पार्थ, असं काव्या म्हणते आणि हे सगळं ती रडतच बोलत असते. आता इकडे पार्थ ही इमोशनल होतोय, कारण काव्याला खूप जास्त फील झालेलं असते, की साबुदाण्याची खिचडी जी आहे, पार्थने एम्प्लॉईला दिलेलं असते. त्यावरून काव्य हे इतकं सारं बोलत असते. काव्य आता पार्थला असंही म्हणते, की "पार्थ, आपण ही मैत्री करू शकतो आणि मी हे आउट ऑफ गिल्ट म्हणत नाहीये, की आपण मैत्री करूया. मी हे मनापासून म्हणते, की आपल्यामध्ये मैत्री होऊ शकते आणि आपण मैत्री टिकवू पण शकतो." काव्य रडत-रडत हेही सांगते, की "पार्थ, ज्या माणसाला प्रेम हवं होतं, संसार हवं होतं, आज त्या माणसाला माझ्यामुळे डिव्होर्सच्या वाटेवर जावं लागत आहे." आणि हे सगळं ऑब्व्हियसली रम्याचा फोन चालूच आहे. ती ऐकतच आहे सगळं. आणि मला या गोष्टीचं गिल्ट आहे, की माझा डिव्होर्स लॉयर आणि तुमचा क्लायंट हे दोन्ही माणसं एकच निघाले आणि जी गोष्ट मी तुम्हाला शांतपणे बसून सांगणार होते डिव्होर्सबद्दल, ती गोष्ट तुम्हाला डिव्होर्स लॉयरकडनं कळाली. या गोष्टीचं गिल्ट आहे पार्थ माझ्या मनामध्ये. ज्या माणसाचा लग्नावर, प्रेमावर इतकं जास्त विश्वास आहे आणि त्या माणसाकडून मला डिव्होर्सचे पेपर मिळाले, या गोष्टीचं गिल्ट आहे मला. आणि हे सगळं काव्य जी आहे ती खूप इमोशनली रडून सांगतीये. आणि जी गोष्ट मी करणार होते पार्थ, ती गोष्ट तुम्ही केलात आणि मला मान्य आहे, की तुम्हाला किती त्रास झाला असेल आणि या गोष्टीचं गिल्ट आहे मला. आणि म्हणून मी या एवढे दिवस इतके प्रयत्न करत होते. माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू गेलंय पार्थ. आणि निदान जे तुमचं हसू गेलंय ना, ते माझ्यामुळे परत यावं. जेवढे आपले दिवस उरलेले आहेत तेवढ्या दिवसांमध्ये. म्हणून मी हे प्रयत्न करतीये पार्थ. हे सगळं पार्थ जो आहे शांतपणे ऐकत असतो आणि आता रम्या जी आहे, ते बाहेरच असते रूमच्या, ऑफिसच्या रूमच्या. आणि ती एकदम खुश होते, की जे प्रयत्न मी इतके दिवस करत होते, हे दोघं लांब व्हावं म्हणून, ते आता पार्थनेच इनिशिएटिव्ह घेऊन तिला डिव्होर्स दिलेला आहे. आता माझा मार्ग मोकळा म्हणून रम्या खूप खुश आहे. तर आता हे पहिली गुड न्यूज जी आहे ते मला माझ्या आईला द्यायची म्हणून ती तिच्या आईला फोन लावते. इकडे वसू म्हणजे ऑलरेडी काल पडली आहे. तर पायऱ्यांवरून खाली येताना बिचारी लंगडत-लंगडत येत आहे आणि म्हणत आहे, की "टुणूक-टुणूक भोपळ्यासारखी हालत झाली आहे माझी आणि आता परत कशाला ही फोन केली आहे? आता काय सांगू हिला मी? काम नाही झालं म्हणून सांगू का? कसं करू मी आता?" म्हणून ती रम्यासाठी तर मला करावंच लागेल, असं म्हणत ती खाली येत असते लंगडत-लंगडत. इकडे नंदिनी जी आहे ती समुद्राच्या दिशेनं तोंड करून उभी असते. आता तिकडे जिवा येतो आणि जिवा नंदिनीसाठी एक कविता बोलतो, की "तुझं प्रेम वेडं आणि मला कळतं थोडं उशिरा. तर आपण आपल्या नात्याचं कोडं सोडवूया का?" असं जिवा बोलतो. आता जिवा तिच्यासाठी आणखीन एक कविता बोलतो, की "तू सुगंध गजऱ्याचा आणि मी फिकं फिकं अत्तर. आणि तुला पडलेल्या प्रश्नांचं मी शोधू पाहतोय उत्तर." तर जीवाची ही दुसरी कविता तो नंदिनीसाठी बोलतोय आणि नंदिनी फक्त त्याच्याकडे पाहतीये आणि "आम्ही मुलं अशीच असतो सगळं कळून सुद्धा वळत नाही," असंही जीवा म्हणतो. "आणि तू कान पिळल्यामुळेच मला याची जाणीव झाली आहे. आणि आता तर तुझा राग सोडून दे नंदिनी. आणि तुझं माझ्यावर वेडं प्रेम होतं पण मला ते उशिराच कळलं. आता तरी आपण आपल्या नात्यातलं कोडं सोडवूया का नंदिनी?" असं तो विचारतो. तर आता जीवा म्हणतो, तरीही नंदिनी शांतच असते. जीवा म्हणतो, "तुला अजूनही काहीच बोलायचं नाहीये का नंदिनी? अजूनही शांतच आहेस तू?" तर आता नंदिनी जीवाला म्हणते, की "तुम्हाला खरंच वाटतं की आपण हे कोडं सोडवू शकतो?" तेव्हा जीवा म्हणतो, की "तुला नाही वाटत का असं?" तर नंदिनी म्हणते, की "प्रश्नाचं उत्तर प्रश्नच कसं असू शकतं?" तर आता जीवा म्हणतो, की "तू पण तर हेच करतीयेस. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर तर कुठे देतीयेस?" तर इकडे आता जीवा म्हणतो, की "आता मला तुझ्या प्रश्नांचं उत्तर हवंय." तर नंदिनी म्हणते, की "तुम्हाला माझ्या तोंडातून ऐकायचंय का उत्तर काय आहे?" तर जीवा म्हणतो, "हो." तर जीवा देशमुख, तुम्ही माझ्यासोबत डिनरला येचाल का आज रात्री? इकडे जीवा इतका खुश होतो, की नंदिनीने ऑफर केली आहे त्याला डिनरसाठी म्हणून.
आणि मला जेही बोलायचं ते सगळं मी तिकडेच बोलेन. तर आता जीवा एकदम खुश झाला आणि तो एकदम नाचतच जातो. इकडे दुसरीकडे पार्थ जो आहे, पार्थ काव्याची समजूत काढत असतो. तर आता इथे पार्थ म्हणतो, "तुम्ही असं रागावून नका जाऊ." तर काव्या म्हणते, "मी रागावलेलंच नाहीये. मी फक्त मला वाईट वाटलेलं आहे." तर आता पार्थ म्हणतो, की "म्हणजे जसं तुम्हाला वाईट वाटतंय, तसं म्हणजे मला कधी वाटत होतं ह्याची खात्री तुम्हाला माहिती आहे ना?" तर आता काव्या म्हणते, की "मला माझ्यापासून तुम्हाला हर्ट व्हायचं, मी मान्य करते." काव्य आता पार्थला म्हणते, की "तुझा बदला, माझा बदला. आपण असं नकळत खेळ खेळतोय असं वाटत नाहीये का पार्थ तुम्हाला?" तर आता पार्थ म्हणतो, की "खेळ खेळायला आपण काय लहान आहोत का काव्या?" तर काव्या म्हणते, की "कधी-कधी असं वाटतं ना पार्थ, की लहान असणंच खरं योग्य आहे. आपण लहानच असायला हवं होतं. लहान असताना ॲटलीस्ट भांडणं, रुसवे-फुगवे, कट्टी-बट्टी करून आपण सगळं सॉल्व्ह करायचो." तर आता पार्थ काव्याला म्हणतो, की "हे बघ, लहानपणीचं वेगळी गोष्ट होती कारण ते दोघांची घट्ट मैत्री असायची. भांडण झाल्यानंतर ना रुसवे-फुगव्यानं सगळं सोल्युशन निघायचं. पण इथे आपण आता लहान नाही आहेत आणि मुळात इकडे आपण तसं व्हायला आपल्यात ना घट्ट मैत्री आहे आणि प्रेमाचं तर लांब-लांबपर्यंत अंशच नाहीये. मला चांगलं वाटावं यासाठी तुम्ही सिनेमन कॉफी मागवलीत, खिचडी केलं, श्रीखंड केलं, सगळं केलंत मला मान्य आहे. पार्थ म्हणतो, की मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही गाडीतही येऊन बसलात आणि माझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी केल्यात. तर आता मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही आणखीन एक गोष्ट कराल का?" तर आता काव्या म्हणते, "काय?" तर पार्थ म्हणतो, की "आज रात्री तुम्ही माझ्यासोबत गाडीमध्ये बसाल का? आपण लाँग ड्राईव्हला जाऊया. याल तुम्ही?" तर काव्या एकदम खुश होते आणि त्याच्याकडे पाहून तिला विश्वास बसत नाही ॲक्चुअली पार्थ असं बोलतोय. पण काव्या लगेचच म्हणते, की "येईन ना. तुमच्यासाठी काहीही, तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून मी काहीही करायला तयार आहे." पार्थ काव्याला सांगतो, की "ठीक आहे, मग तुम्ही आज रात्री रेडी राहा." तर काव्या थोडीशी खुश होते, की ॲटलीस्ट पार्थ तिला बोललाय काहीतरी म्हणून आणि ती घरी निघते. इकडे वसू आत्याच्या हातात ते कागद लागतात आणि ती लगेचच मानिनी, मानिनी करून ओरडते आणि मानिनी म्हणते, "ताई तुम्हाला इतकं लागलंय आणि तुम्ही खाली का आलात? गरज नव्हती ना खाली यायची." तर वसू म्हणते, की "खूप काही सांगायचं तुला आणि खूप काही होत आहे जे आपल्या नजरेआड होत आहे आणि तुला कळणं खूप गरजेचं आहे ते." तर असं वसू म्हणते, की "मी खाली का आले आणि कसं आले हे महत्त्वाचं नाहीये. मी काय घेऊन आले ते महत्त्वाचं आहे. मी तुला कायम सांगते ना मानिनी, की माझी नजर खूप तीक्ष्ण आहे आणि मला खूप लवकर कळतं, की माणसं कशी आहेत, काय आहे. पण तू कधी विश्वासच ठेवला नाहीस माझ्यावर." तर आता वसू म्हणते, की "मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे." तर मानिनी म्हणते, "ठीक आहे, सांगा ना काय आहे?" तेवढ्या तिकडे रम्या छत्री घेऊन येते आणि ती म्हणते, की "अरे, अरे!" तेवढ्यात मानिनी म्हणते, "अगं किती पाणी पडते." आणि ती छत्री घेऊन जाते आणि ती आता वसू आत्याला म्हणते, की "लपव हे आता अजिबात सांगायचं नाही. वेळ आल्यावर सांगूया." वसू म्हणते, की "काय वेडी आहेस का गं तू?" तर आता वसूला ती म्हणते, की ताई तुम्ही काय सांगत होता? पार्थने काय केलंय?" तर इकडे रम्या तो विषय टाळते. तर आता रम्या तो विषय टाळून म्हणते, की "तुला वाधवा ग्रुप ऑफ इंडस्ट्री माहिती आहे ना? तर त्याचं काम आपल्याला मिळालंय आणि हे सगळं पार्थमुळे झालंय." आणि इतकं छान रिप्रेझेंट केलेलं आहे पार्थने, की त्याला पाहून मला विक्रम मामांचीच आठवण आली. तर आता मानिनी म्हणते, की "ताई तुम्ही पण काहीतरी सांगणार होता ना पार्थबद्दल?" तर आता रम्या इशारा करते, अजिबात सांगायचं नाही. आणि इकडे वसू आत्या जी आहे ती म्हणत असते, की "मी काय सांगणार आहे दुसरं? हेच तर मी सांगणार होते तुला." तर आता हीच बातमी तुम्हाला सांगायची होती का दोघींना? तर आता हे दोघे एकदाच "हो, हो" म्हणतात आणि मग मानिनी म्हणते, "तर मग एवढी आनंदाची बातमी तुम्ही एवढ्या तावातावानं का सांगत होता वसुताई?" तर आता वसू म्हणते, की "अगं ते मी मुद्दाम केलंय मानिनी. कारण प्रत्येक वेळेला आनंदाची गोष्ट आनंदाने सांगायची नसती ना. आणि कधीतरी असं सीरियस टोनने सांगितलं तर मज्जा येते." असं बोलल्यानंतर ना मानिनीला थोडासा डाऊट येतो आणि ती थोडीशी विचारात पडते. तर आता वसू हे पण म्हणते, की "कुठलं काय तुला चांगलं शॉक द्यावं म्हटलं होतं सरप्राईज. पण या रम्याने सगळं माझं सरप्राईज फ्लॉप केली येऊन. आणि मी तुला बोलले होते, की नाही माझी नजर खूप शार्प आहे. मी विक्रमला खूप आधी सांगितले होते, की तुझी गादी कुठे ना कुठे पार्थच सांभाळणार आहे. कारण तो खूप चांगला मुलगा आहे. आणि बघ अगदी तेच होतंय. मी बोलले तेच झालं." तर आता मानिनी म्हणते, की "पण ताई तुम्ही सुरुवातीला जेव्हा आला तेव्हा खूप वेगळ्या स्वरामध्ये होता तुम्ही." मानिनी म्हणते, की "तुमच्या ह्या असल्या आवाजामुळे मी घाबरले आणि मला टेन्शन आलं होतं." तर आता वसू म्हणते, की "अगं तुझं तर हे नेहमीचंच आहे. तुला कुठल्या गोष्टीचं कधी टेन्शन येतं सांगता येत नाही बरं का बाई." तर आता रम्याला म्हणते, की "बाई मला घेऊन जा गं बाई. तुला पण आता खूप थकली असेल ना. चल मला पण घेऊन चल." तर रम्या म्हणते, "आई काय चाललंय तुझं?"
तर आता मानिनी म्हणते की तुझ्या आईने पराक्रम करून ठेवलेत बाई, पडली आहे तुझी आई. तर आता रम्या म्हणते की अगं कशी पडलीस? तर आता वसू म्हणते की अगं पडले नाही, पाय घसरला माझा आणि मुरगाळला, तोपर्यंत कल्पनाने वाचवलं मला. तर मानिनी म्हणते बाई हळू घेऊन जा गं बाई. तर आता इथे हे रम्या आणि वसू हे दोघं तर खुश होऊन निघतात. इकडे काव्या जी आहे लिफ्टमधून बाहेर येते आणि अलिशाला फोन लावते आणि सांगते, अलिशा आजची रिव्हिजन तू एकटी कर बरं का, आणि आज मी ना पार्थसोबत बाहेर जाते, त्यामुळे मी नाही तुझ्यासोबत रिव्हिजन करू शकत. तर ती हे पण सांगते की डेटला नाही, आम्ही लॉंग ड्राईव्हला जातोय. आणि ती हे पण म्हणते की इतक्या दिवसानं आर्किटेक्ट बोका जो आहे तो ॲटलिस्ट थोडा तरी हसला, त्यात मला खूप आनंद आहे. आणि ती आता विचारते तिच्या मैत्रिणीला म्हणजे अलिशाला, बरं ते सगळं सोड, आज मला थोडंसं असं वाटायला लागले की माझं गिल्ट कमी झालं आहे. बरं ते सगळं सोड आणि मला सांग की मी आज कोणते कपडे घालू. इकडे जीवाला जी आहे आनंद निवासमधली एकटी बाई म्हणत असते की तुम्ही आज हे कपडे घाला, जॅकेट घाल आणि एकदम झकपक दिसतोस तू त्यामध्ये. तर जीवा म्हणतो काय दिसतो? तू जॅकेट वगैरे घालून जा, कारण नंदिनीला त्यामध्ये तू खूप आवडतोस. तर जीवा म्हणतो हे तिनं मला कधी नाही सांगितलं. तर ती म्हणते की आम्हाला सांगितली आहे ती, त्यामुळंच मी सांगते आहे तुला की तू असं जा. आणि तो एकदम खुश होतो जीवा. इकडे दुसरीकडे रम्या आणि वसू जे आहेत ते रूममध्ये आलेले असतात आणि रम्या जे आहे तिचे पाय चेपून देत असते आणि तिला म्हणत असते काय एवढी गडबड होती तुला, काय एवढं प्रत्येक गोष्टीमध्ये तू गडबड करते, चांगलं मी मानिनीला सांगितले असते ना हे काय आहे, तुला माहिती तर आहे का या एन्व्हलपमध्ये काय आहे. तर आता रम्या हसत हसत सांगते पार्थने काव्याला दिलेले डिवोर्स पेपर्स आहेत यात, राईट ना मम्मा. तर वसू म्हणते की हो अगं, पण तुला कसं कळलं की यात डिवोर्स पेपर आहेत. तर रम्या म्हणते मला सगळं समजलं आहे आई. तर आता वसू म्हणते की बाई तू काय घरामध्ये CCTV कॅमेरे लावलेस का. तर आता रम्या म्हणते काही पण बोलतेस आई तू, हे सगळं मला ऑफिसमध्येच कळालं होतं. तर वसू म्हणते ऑफिसमध्येच. तर वसू विचारते कसं कळलं तुला. तर आता ही सांगते की खिचडीने काव्याचा घात केला. तर आता वसू म्हणते की मला कळेल या भाषेमध्ये सांगशील का तू. तर आता ती म्हणते की हो, न सांगायला काय, तुझ्याच भाषेमध्ये सांगते थांब. तर आता आनंद निवासमधली जी लेडी आहे ती सांगत असते जीवाला की तुम्ही दोघं असं दुःखी नका राहू, आणि मला तर लगेचच कळतं ज्या दिवशी तिचा मूड चांगला नसतो. तर आता जीवा म्हणतो ठीक आहे, पण आज तिचा थोडासा मूड चांगला झाला बरं का, तिने स्वतःहून मला डिनरसाठी बोलवलं आहे. तर आता ती म्हणते की अरे ती डबल हॅपी आहे, जिचा नवरा गेस्टसाठी पाणीपुरीचा स्टॉल लावेल त्या नवऱ्यासाठी ती डेफिनेटली हॅपीच असणार आहे ना. पण आता जीवा म्हणतो हो, पण तिने पाणीपुरी खायची सोडली आता. तर आता ती म्हणते की नुसतं गोड गोड नको बोलू, तू तिला बाकीच्या गोष्टीनं म्हणवू शकतोस. ठरलं तर मग मी आज रात्री डिनर नंतरनं तिला काहीतरी छानसं गोड खाऊन घालेल आणि तिला खुश बघितल्यानंतरनंच माझं गिल्ट संपेल. इकडे ते जे स्वामी असतात ते फोन करून सांगतात की जे काही महत्त्वाची कामं, कोर्ट कचेरी वगैरे, ते उद्या 12पर्यंत अजिबात करू नका म्हणून सांगा पोरांना. तर मानिनी म्हणते एवढं काय ह्यांचं पोरांचं असेल, मला तर काही कळत नाही आहे. तर आता काव्या जी आहे ती त्याला पार्थला विचारून इयरिंग्स घालते. आता रम्या न कळतपणे काव्याकडून सही करून घेणार आहे आणि इकडे दुसरीकडे जीवा जे आहे ते नंदिनी तयार होऊन जात असते तेव्हा तिचा हात पकडतो आणि हसतो.